जैन मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा पवित्र पोर्टल संदर्भात इंग्रजी माध्यम परिपत्रक जो जी आर होता 13/10/2023 बाबत या ठिकाणी बघा एक महत्त्वाचं पत्र इश्यू करण्यात आलं आहे. तसंच बघा इंग्लिश माध्यमाचा देखील या ठिकाणी जो जी आर होता 13/10/2023 बाबत त्या संदर्भात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासंदर्भात महत्त्वाचं पत्र इश्यू करण्यात आलं होतं. तसंच बघा महत्त्वाचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही दोघी पत्र आहेत त्या संदर्भात माहिती घेऊया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर बघूया ते महत्त्वाचं जी आर 13/10/2023 बाबत विरोधपत्र. मित्रांनो, जो काही शासन निर्णय होता इंग्रजी संदर्भात 13/10/2023ची या ठिकाणी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासंदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी पत्र जे काही 17 जानेवारीला इश्यू करण्यात आलं होतं. ते पत्र माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांना महत्त्वाचं पत्र त्या ठिकाणी जे इश्यू करण्यात आलं होतं त्या जी आरची या ठिकाणी बघा काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासंदर्भात ते पत्र या ठिकाणी इश्यू करण्यात आलं होतं. तर त्या पत्रामध्ये नेमकं काय होतं की या ठिकाणी बघा जे काही सदर निवेदन ह्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं, जे काही प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने हे महत्त्वाचं जे निवेदन देण्यात आलं होतं, तर त्या निवेदनाच्या प्रती शासन स्तरावर अवलोकन करून ह्या ठिकाणी आवश्यक त्या कारवाईसाठी सविनय या ठिकाणी सादर करण्यात आलं होतं. म्हणजे या ठिकाणी जे महत्त्वाचं जे जे काही विशेष कार्य अधिकारी आहे शिक्षण संचालनालय जे महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सिग्नेचरने हे महत्त्वाचं पत्र संबंधित माननीय प्रधान सचिव ह्यांना इश्यू करण्यात आलं होतं की या संदर्भात महत्त्वाचं जे काही अवलोकन करून आवश्यक त्या कारवाईसाठी पुढे या संदर्भात महत्त्वाचं अपडेट देण्यासंदर्भात हे पत्र इश्यू करण्यात आलं होतं. तर त्याच्या अगेन्स्ट या ठिकाणी महत्त्वाचं जे पत्र एक इश्यू करण्यात आलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात जे महत्त्वाचं या ठिकाणी 16 जानेवारीला माननीय प्रधान सचिव यांना या ठिकाणी बघा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांना महत्त्वाचं या ठिकाणी पत्र परत एक इश्यू करण्यात आलं होतं. ते होतं या ठिकाणी अध्यक्ष आम आदमी पार्टी पुणे शहर यांच्या वतीने महत्त्वाचं जे निवेदन देण्यात आलं होतं. तर त्या निवेदनामध्ये बघा महत्त्वाचा जो विषय होता तर ह्या ठिकाणी बघा महाराष्ट्रात भाषिक शैक्षणिक भेद करून गुणवत्ता डालवून शासन निर्णय विरोधात या ठिकाणी बघा शासन निर्णय जो आहे 13 ऑक्टोबर 2023 आम आदमी पक्षाचा तीव्र विरोध या संदर्भात महत्त्वाचा विषय होता. म्हणजे जो काही 13 ऑक्टोबर 2023चा जो शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय विरोधात या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी विषय घेण्यात आला होता का तो या ठिकाणी रद्द करून त्याच्यातील जे काही तरतुदी आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी महत्त्वाचं स्टेटमेंट देण्यात आलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात जे काही महत्त्वाचं या ठिकाणी विषयान्वये जे कार्यालयीन ह्या ठिकाणी संदर्भ देखील आहे. पत्र क्रमांक जो 15/1/2024चा आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी महत्त्वाचं निवेदन होतं 16 तारखेला दिलेलं. तर याच्यात बघा उपरोक्त संदर्भीय विषयान्वये या ठिकाणी राज्यातील पदभरतीसाठी शिक्षक उपयोगिता बुद्धिमत्ता चाचणी आयोजन करण्यात या ठिकाणी पोर्टलमार्फत पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. सद्यस्थितीत विविध जे काही व्यवस्थापनाकडून महत्त्वाच्या ज्या काही जाहिराती आहे तर त्या जाहिराती या ठिकाणी सदर इंग्रजी माध्यमाच्या रिक्त पदाच्या जाहिराती सध्या येत आहे. शासन निर्णय 13/10/2023 मधील तरतुदीनुसार जाहिरातीची कार्यवाही या ठिकाणी सुरू आहे. म्हणजे या ठिकाणी जो महत्त्वाचा निर्णय आहे 13/10/2023 मधील तरतुदीनुसार जाहिरातीची सध्या कार्यवाही सुरू आहे. तर ह्याबाबत बघा या ठिकाणी महत्त्वाचं स्टेटमेंट देण्यात आलं आहे. तर याबाबत अभियोग्यताधारक यांच्या विनंतीस अनुसरून संदर्भीय निवेदनात कळवल्यानुसार या ठिकाणी बघा शासन निर्णय 13/10/2023 मधील तरतुदी अन्यायकारक असून गुणवत्ता डालवून माध्यम हा विषय भेदभाव न करता समान संधी देण्यात यावी व उच्च गुणवत्ताधारक यांना साधन व्यक्ती म्हणून नियुक्ती देण्याबाबत व अन्य विषयी निवेदन नमूद केले आहे. तर अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी जे निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं आहे की त्याच्यामध्ये जे काही या ठिकाणी बघा जे विनंतीस अनुसरून अभियोग्यताधारकांचं त्याच्यात जो शासन निर्णय 13/10/2023 मधील तरतुदी ही अन्यायकारक असून गुणवत्ता डालवून माध्यम हा विषय भेदभाव न करता समान संधी देण्यात यावी असं त्या ठिकाणी म्हटलं आहे. तसंच बघा उच्च गुणवत्ताधारक यांना समान संधी जे काही साधन व्यक्ती आहे त्याच्यामध्ये समान संधी म्हणून नियुक्ती देण्याबाबत व अन्य विषय निवेदनात या ठिकाणी नमूद करण्यात आलं होतं. तर त्या संदर्भात बघा याविषयी कार्यालयात जे काही पत्र होतं 15/1/2024चं ह्या अन्वयेस आपणास कळवण्यात आले आहे की या ठिकाणी बघा त्यानुसार निवेदनात जी काही प्रत आहे ती शासन स्तरावर अवलोकन व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी सोबत सविनय सादर करण्यात येत आहे. तर ह्या पत्राचं देखील या ठिकाणी बघा जो काही निर्णय मागवण्यात आलेला आहे ह्याच्यावर विचारविमर्श करून माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ह्या ठिकाणी महत्त्वाचं ते निर्णय ह्या ठिकाणी घेऊ शकतात. तर हे महत्त्वाचं जे पत्र होतं तर ह्या ठिकाणी बघा एका साईडला जे काही इंग्रजी माध्यमांचं हे पत्र आहे तर त्याच्यामध्ये 13/10/2023ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत ह्या संदर्भात पत्र गेलेलं आहे आणि दुसरं जे पत्र आहे त्याच्या अगेन्स्ट या ठिकाणी बघा जे काही
13 ऑक्टोबर 2023चा जो काही निर्णय आहे, शासन निर्णय, तर त्याच्या विरोधात या ठिकाणी महत्त्वाचं पत्र गेलं आहे आणि त्याच्यामधील जे काही तरतुदी ह्याच्यात देण्यात आल्या आहेत, तर त्या तरतुदी ह्या ठिकाणी अन्यायकारक असून गुणवत्ता डालून माध्यम हा विषय भेदभाव न करता या ठिकाणी समान संधी देण्यात यावी व उच्च गुणवत्ताधारक यांना साधन व्यक्ती म्हणून नियुक्ती देण्यात यावी असं या ठिकाणी निवेदनामध्ये म्हटलं आहे. तर ह्याच्यावर जे काही महत्त्वाचं जे निर्णय या ठिकाणी लागेल किंवा या ठिकाणी महत्त्वाचं पत्र सध्या तर या ठिकाणी आतापर्यंत आपल्यापर्यंत पोचलं नाही का नेमकं या ठिकाणी ह्या दोघ्या विषयांवरती नेमकं काय या ठिकाणी चर्चा झाली असेल किंवा कोणतं पत्र इश्यू झालं असेल ते पत्र या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे. कारण जो GR आहे या ठिकाणी 13/10/2023मधील सध्या तरी त्या तरतुदीनुसार सध्या ज्या जाहिराती आहे त्या इंग्रजी माध्यमाच्या असेल किंवा मग मराठी माध्यमाच्या असेल त्या जाहिराती सध्या आपल्याला पाहावयास मिळत आहे. तर अंतिम निर्णय या ठिकाणी माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा या ठिकाणी असणार आहे. तर बघूया नेमकं ह्या दोन पत्रामध्ये नेमकं मधला मार्ग या ठिकाणी काय निघू शकतो. तर अतिशय या ठिकाणी हे महत्त्वाचे 2 पत्र सध्या इश्यू झालेले आहे. तर अतिशय महत्त्वाचं हे पत्र होते मराठी माध्यम संदर्भात आणि जे काही गुणवत्ता संदर्भात. कारण या ठिकाणी महत्त्वाचा जो विषय देण्यात आला आहे तो या ठिकाणी गुणवत्ता, जी काही टेट परीक्षा या ठिकाणी दिलेली आहे तर त्या टेट परीक्षेमधील जी काही गुणवत्ता, उच्च गुणवत्ताधारक आणि जी काही समान संधी आहे तर त्या संधीनुसार या ठिकाणी महत्त्वाचं साधन व्यक्ती म्हणून नियुक्ती करण्यासंदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी म्हणण्यात या ठिकाणी आलेलं आहे. तर अतिशय महत्त्वाचं हे पत्र होतं. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या आता गुरुजी चॅनलला लाईक करा. तुम्ही जर नवीन असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हे पत्र आपल्या जे काही टेलिग्राम चॅनल आहे द गुरुजी त्याच्यावर देखील पोस्ट करू तिथून तुम्ही हे पत्र एकदा डाउनलोड करून घ्या आणि व्यवस्थित या ठिकाणी एकदा वाचून घ्या. लिंक जी आहे टेलिग्रामची व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी व्हिडिओ भेटत येत राहा. तर भेटूया एखाद्या नवीन इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.